जर तुम्ही एखाद्या व्यक्तीवरती 2 दिवसांपूर्वी टीका करता, तिसऱ्या दिवशी ती व्यक्ती तुमच्या पार्टीत सामील होता आणि तुम्ही त्यांना हारगुच्छ देता, हे कोणत्या प्रकारचं राजकारण? भाजप, मी म्हणत नाही हे तुम्ही सत्तेत आल्यापासून किंवा भाजप सत्तेत आल्यापासूनच होते, वर्षानुवर्ष हेच होत आलंय, पण तुमच्या बाबत ते प्रकर्षानं जाणवतं. अजित पवार असतील, प्रताप सरनाईक असतील किंवा जे काही आत्ताचे लेटेस्ट आलेले जे आमदार आहेत किंवा ज्यांना मंत्री केलं गेलेलं आहे. मग एखाद्या भागातली पोकळी जर भरून काढायची असेल आणि ते व्यक्ती जर आमच्याकडे येऊ का म्हणत असेल तर घ्यायला काय अडचण नाही. यायला मजबूर करतात तुम्ही. मजबूर करायचं काहीच कारण मजबूर नाही. मग त्यांच्या मागे ईडी सीबीआय, मी म्हणत नाही त्यांची काहीतरी हात गुतल्या, दगडाखाली हात गेल्याशिवाय तेही यायचं म्हणणार नाही. पण ते कसं होतं मला सांगा, आता तुमचा अनुभवही तितकाच आहे. आतापर्यंत 2014 पासून तर 2024 पर्यंत कोणत्या भाजपच्या नेत्याची ईडी चौकशी झाली आहे? कोणत्या व्यक्तीच्या घरी ईडीच्या धाडी पडल्या, सीबीआयच्या धाडी? एखाद्या व्यक्तीचं नाव सांगा.